जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कळंब चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटात प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे। या गटाच्या अधिकृत उमेदवार सौ तुलसीताई सचिन भोर आणि कळंब पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ उषाताई कानडे यांनी आज लौकी गावामध्ये जोरदार प्रचार दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी गावातील कानाकोपऱ्यात जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या। केवळ प्रचार न करता दोन्ही महिला उमेदवारांनी लौकी गावातील प्रलंबित समस्या जाणून घेण्यावर भर दिला। ग्रामस्थांशी संवाद साधताना पाणी, रस्ते आणि गावातील अंतर्गत सोयी सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी ग्रामस्थांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत येत्या काळात या सर्व समस्या प्राधान्याने सोडवणार अशी ग्वाही तुलसीताई भोर यांनी दिली। लौकी गावातील महिलांनी तुलसीताई आणि उषाताईंचे उत्स्फूर्त स्वागत केले। स्थानिक प्रश्नांची जाण असणारा आणि समस्यांच्या हाकेला धावून येणारा प्रतिनिधी आम्हाला हवा आहे, अशा भावना यावेळी महिला मतदारांनी व्यक्त केल्या। उषाताई कानडे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प यावेळी बोलून दाखवला। या प्रचार दौऱ्यामुळे लौकी गावात उत्साहाचे वातावरण असून दोन्ही उमेदवारांनी केलेल्या कामाच्या अनुभवामुळे मतदारांचा कल त्यांच्याकडे असल्याचं दिसून येत आहे। आम्ही केवळ आश्वासनं द्यायला आलो नाही, तर तुमच्या समस्यांची जबाबदारी घ्यायला आलो आहोत, असे तुलसीताई भोर यांनी ठामपणे सांगितले। यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी सौ तुलसी सचिन भोर, जिल्हा परिषदेची उमेदवार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि माझं चिन्ह, साहेबांचं चिन्ह ते घड्याळ आहे। आणि आता मी लौकीमध्ये आहे। सकाळी सुद्धा मी लौकीमध्ये होते, आता त्यानंतर दुपारी मी भागडीला गेले, परत तिकडचं झाल्यानंतर मी परत लौकीला आले। आणि सगळ्यांची साथ, कार्यकर्ते नाही म्हणणार मी त्यांना, ती माझी माणसंच आहेत। महिला वर्ग तर खूप आहे आणि मेन म्हणजे ते स्वतः पुढाकार घेत आहेत, प्रत्येक घरामध्ये आम्हाला घेऊन जात आहेत। अगदी आम्ही जंगलात सुद्धा आता गेलो होतो, ते म्हणाले नाही एकही घर आपल्याला सोडायचं नाहीये, आम्ही प्रत्येक घरात जाऊन हे स्वतः पुढाकार घेऊन हे स्वतः सांगतायत असं असं आहे। जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे इलेक्शन्स आहेत, हे स्वतःच सांगतात, आम्हाला काही करावं लागत नाही। मी सौ उषा रमेश कानडे, मी पंचायत समिती म्हणजे उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी मला मिळालेली आहे। आता आमचं म्हाळुंगे पडवळ असेल, त्यानंतर लौकी असेल, टाकेवाडी, विठ्ठलवाडी हा भाग इथे आम्ही बराचसा प्रचार केलेला आहे आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे। त्याबरोबर आम्ही प्रचार करताना ज्या ज्या समस्या लोकांच्या आहेत त्या जाणून घेतल्या आणि आमचं आता एवढंच आहे की आम्हाला त्या समस्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे।